एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही घरगुती व्हॅनिला आईस्क्रीम बनवून पहा। बाहेरचं पाम ऑइल असणारं आईस्क्रीम तुम्ही विसरून जाल। अतिशय हेल्दी आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। यापूर्वी जर तुम्ही आईस्क्रीम कधीही बनवली नसेल ना, तरी देखील पहिल्या प्रयत्नातच तुमची परफेक्ट अगदी बाहेर मिळते ना त्यापेक्षाही भारी अशी आईस्क्रीम घरीच तयार होईल। तर आईस्क्रीम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो आईस्क्रीमचा बेस। तर त्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 कप दूध, 1/4 कप साखर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर ॲड करून घ्यायची आणि 1/4 कप इतकी मिल्क पावडर ॲड करून घ्यायची। छान एकजीव करून घ्यायचं आणि हे पातेलं आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। मीडियम गॅस करून सतत हे मिश्रण मिक्स करत राहायचे आणि साधारण दाटसरपणा येईपर्यंत हे शिजवून घ्यायचे। या पद्धतीने झालं की गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मिश्रण थंड होते तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये 1/4 कप इतकी व्हिप्ड क्रीम काढून घेतली आणि ती छान आपल्याला व्हिप करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने अशी व्हिप्ड झाली की म्हणजे परफेक्ट आपली क्रीम व्हिप्ड झालेली आहे। आता यामध्ये आपण जे आईस्क्रीमचा बेस तयार करून घेतला होता तो बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतरच त्याला गाळून घ्यायचा आहे। त्यामध्येच मी 1/4 कप इतकी कंडेन्स मिल्क ॲड करून घेतलं। ते सुद्धा घरगुती आहे त्यामुळे गाळून घेतलं। इसेन्स घालून घ्यायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। 2-3 सेकंद पुन्हा हे ब्लेंड करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता खूप सुंदर अशी आपली व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। कंटेनरमध्ये भरून ओव्हरनाईट ही आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आहे। आता इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देणार आहे। जेव्हा आपण क्रीम व्हिप करतो ना तिथे हँड ब्लेंडरचाच वापर करायचा, मिक्सरचा वापर करायचा नाही। बरेच जण तुम्हाला सांगतील की मिक्सरचा वापर करून क्रीम व्हिप करता येते, पण मिक्सरमध्ये जर आपण क्रीम ॲड करून घेतली ना तर हीटमुळे आपली क्रीम जी आहे ती पातळ होऊ शकते, अशी ठीक होणार नाही। त्यामुळे इथे मिक्सरचा वापर न करता हँड ब्लेंडरचाच वापर करायचा। तर इथे पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा ही व्हॅनिला आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।